नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. अवघ्या 2 दिवसावर म्हणजे उद्याचा दिवस 25 तारीख गेली का 26 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ज्या संविधानावर आज 75 वर्ष या भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण झाले, त्या 75 वर्षानंतर सुद्धा हा देश त्याच राज्यघटनेच्या आधारावर अविरतपणे राज्यघटनेवर आपली सर्व व्यवस्था टिकून आहे. या देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, पारशी असे अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे, वेगवेगळ्या वंशाचे लोक एकत्र आणि एकोप्यानं राहून राहिले. अशा या राज्यघटना जी 26 नोव्हेंबर 1949 स्वीकारण्यात आली, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, कामगार, महिला यांना एकाच वेळी मतदानाचा आणि त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे हक्क ज्या माणसाने मिळवून दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी हे संविधान भारतासाठी लिहिले. मसुदा समितीत 7 सदस्य होते, त्यातले तर 3 बिमारच राहत होते. एक त्याच्यात लिहिताच मनात गेले आणि एक राजीनामा देऊन गेले. त्या सगळ्याचे कामं एकट्या माणसावर जेव्हा येऊन पडले आणि ती राज्यघटना लिहून संसदेतल्या राज्यघटना समितीतल्या सर्व सदस्यासमोर एक एक पॉईंट क्लिअर करून सांगा लागे का याचे वाईट परिणाम भविष्यात का होईल आणि याचे चांगले परिणाम का होईल. ठीक आहे. ती राज्यघटना या देशातील जेव्हा राज्यघटना समिती बनली आणि राज्यघटना तयार झाली आणि ती राज्यघटना बनवून ती राज्यघटना समितीला सादर केली, तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी आपण भारताची राज्यघटना स्वीकारली किंवा अंगीकृत केली असं म्हणतो. आणि 26 जानेवारीला म्हणजे तयार ऑलरेडी 26 तारखेला झाली होती. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949. पण सर तयार 1949 झाली 26 नोव्हेंबरला, पण लागू का बरं केली नाही, स्वीकृत केली असं का बरं म्हणते. तर 26 जानेवारी 1930ला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या दिवशी नाही झालं, त्याच्या अगोदर झालं होतं. तिथंच लाहोरला रावी नदीच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा आपण इंग्रजांच्या अधिपत्याखाली तिरंगा फडकवला. त्या घटनेला 2 महिन्यानं 20 वर्ष पूर्ण होणार होते. तो दिवसही साजरा होईल. आणि त्याच्यानंतर आता तो दिवस आणि भारतात राज्यघटना लागू झाला. रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणजे भारत गणराज्य झाला, प्रजासत्ताक झाला. आणि तो प्रजासत्ताक दिन म्हणून आपण त्या दिवसाची आठवण ॲट ए टाईम होईल म्हणून आपण राज्यघटना 2 महिने लागू करण्याचं एक्सटेंड केलं, पुढं ढकललं. ठीक आहे. बऱ्याचशा लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं का फक्त शेड्यूल कास्टचे लोकच त्यांचा वाढदिवस, हे त्यांचा स्मृतिदिन, जन्मदिन, त्याच्यानंतर त्यांचा महानिर्वाण दिन हे फक्त अनुसूचित जातीतलेच लोक करते. एका जातीच्या ठीक आहे चौकोनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसवलेलं आहे
आणि लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मला एका SC समाजातल्या माणसानं फोन केला आणि मला म्हणते, सर मी पहिल्यांदा पाहून राहिलो का कुणब्याचं पोरगं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगून राहिले. तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले म्हणून मी इतरांनी समजून सांगून राहिलो. हे जेवढे तुम्ही भारतातले लोक आहे, हा देश ठीक आहे कोणत्याच धार्मिक ग्रंथावर चालत नाही. हा देश भारतीय संविधानावर चालतो आणि त्या संविधानानं तुम्हाला या भारतात जगण्याचे अधिकार दिले. शिक्षणाचा हक्क दिला. शिक्षणाचा हक्क फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही दिला, तर तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हक्क दिला आहे. शिक्षण आणि नोकरीचं कंपॅरिझन डोक्यातून काढून टाका का शिक्षण हे फक्त नोकरीसाठी दिलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जो शिकेल, त्याचं एक वाक्य आहे, जो शिकेल ठीक आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या जवळपास 100 ते 125 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास होता. म्हणून या देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक राहूनसुद्धा कोण्यास जाती धर्मा पंथावर अन्याय नाही झाला पाहिजे. जे लोक समाजापासून ठीक आहे इतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिले, त्यांचं उत्थान करण्यासाठी त्यांना कोणते हक्क प्रदान संविधानात केले पाहिजे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का पॉलिसी मेकिंगमध्ये जा, तुम्ही शिका आणि पॉलिसी मेकिंगमध्ये जा. म्हणजे या देशात ठीक आहे, या देशात पॉलिसी मेकिंग कोण करते, म्हणजे या देशातल्या लोकांसाठी धोरणं कोण ठरवते, तर एक ठरवते सरकार आणि दुसरं ठरवते ब्युरोक्रॅट्स. ब्युरोक्रॅट्स म्हणजे नोकरशाह. हे नोकरशाह कोण, तर हे नोकरशाह IAS, IPS, IFS हे तुमच्यासाठी धोरणं ठरवते. आणि त्याच्यानंतर राजकारणी लोक. आणि तिसरी आहे न्यायव्यवस्था. तुम्हाला जर या देशातल्या लोकांसाठी हक्कानं लढायचं असन ठीक आहे, या देशातल्या लोकांसाठी हक्क पुन्हा मिळवून द्यायचे असन तर या शासनकर्ती जमात बना. त्याच्यासाठी मार्ग सांगितले, शिका आणि UPSCच्या परीक्षेतून पॉलिसी मेकिंगमध्ये जा. कसं पॉलिसी मेकिंगमध्ये जाता येईल, तुम्ही IAS झाले, कलेक्टर झाले ठीक आहे, SP झाले, IPS झाले, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, तर जे धोरणं बनवतात तर तुम्ही प्रमोशननं कमिशनर होता ठीक आहे, कलेक्टरचा कमिशनर ठीक आहे, कमिशनरचा ठीक आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा हेड सचिव म्हणते त्याले. मग तिथून राज्याचा सचिव आणि इथून राज्यातून उचलते आणि ह्या पठ्ठ्याला केंद्रात नेते आणि बनवते कॅबिनेट सेक्रेटरी. कॅबिनेट ह्या सेक्रेटरी बंद्या विभागाचा प्रमुख असते भाऊ आणि तो पॉलिसी मेकिंगमध्ये काम करते. म्हणून भारतातल्या लोकायले माझं म्हणणं आहे का 26 नोव्हेंबर हा दिवस ज्या दिवशी आपण संविधान अंगीकृत केलं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद राज्यघटनेचे अध्यक्ष होते त्यांना सुपूर्द केलं. त्याचा फोटोही आहे, तुम्ही पाहिला असेल. तो संविधान दिन प्रत्येक भारतीयाच्या घरात उद्देशपत्रिका म्हणून साजरा व्हायला पाहिजे. भारताची उद्देशपत्रिका का म्हणते त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. नुसती उद्देशपत्रिका वाचून होत नाही. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. सार्वभौमचा अर्थ काय, लोकशाहीचा अर्थ काय, गणराज्याचा अर्थ काय, केवळ वाचण्यापुरती. आणि आज बी आपल्या भारताच्या या शाळेत राज्यघटनेची उद्देशपत्रिका बनवून घेतल्या जाते ठीक आहे, वाचून घेतल्या जाते, पाठ करून घेतल्या जाते, पण समजून सांगितल्या जात नाही. हे आमची लाजिरवाणी परिस्थिती आहे. म्हणून संविधान दिन प्रत्येकाच्या घरात साजरा व्हायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रत्येकाच्या घरात, तेली असो, कुणबी असो, माई असो ठीक आहे, गोंड असो, गवारी असो ठीक आहे, प्रत्येक जाती धर्माच्या गोष्टी असो, महार असो, मांग असो, सर्व जाती धर्मातल्या ठीक आहे, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, सर्व जाती धर्मातल्या लोकांच्या घरात साजरी व्हायला पाहिजे. एवढं मोठं कर्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. ज्या माणसानं ठीक आहे इथं महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, इथं फक्त पैसेवाल्या लोकांना मतदानाचा अधिकार होता ठीक आहे, त्या माणसानं पैसेवाल्या लोकांसोबतच स्त्री पुरुष गोर गरीब सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला. 18 वर्षाच्या वरील सर्व भारतीय नागरिक या देशात मतदान करण्यास ठीक आहे, मतदान करण्यास ठीक आहे, त्याचा मतदान करण्याचा हक्क राहील. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राज्यघटनेतून तुम्हाला हक्क दिले. तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा आली ठीक आहे, शिक्षणाचा अधिकार दिला. 2009ले प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत
ह्या कायदा भारत सरकारनं केला तो राज्यघटनेतल्या कलम 45 नुसार केला का प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत भारत सरकारनं दिलं पाहिजे. ज्यावेळेस भारताच्या तिजोरीत पैसे येईल तेव्हा भारत सरकार देईल. तर भारत सरकारने तो कायदा करायला लागला, तो राज्यघटनेतल्या कलम 45 नुसार केला. आता 1ली ते 5वीपर्यंतच्या 8वीपर्यंतच्या पोट्ट्याले वय वर्ष 6 ते 14 ठीक आहे 14व्या वयोगटातल्या पोट्ट्याले फुल पॅन्टापासून तर शर्टापासून ठीक आहे अंडचं देते का नाही तर सरकार माहीत नाही, पण दप्तर पुस्तकं सब ठेका भारत सरकारनं घेतला आहे. हे सर्व अधिकार कोण दिले आहेत? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगाराचे नेते सुद्धा होते. त्यांनी इंग्रजाईले कामगार कायद्यात सुधारणा करायला लावल्या. त्यानं सांगितलं का हे 12 तासाचं काम 16 तासाचं 12 तासावर करायला लावलं, 12 तासाचं 8 तासावर करायला लावलं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या भविष्य निर्वाह निधी तुम्ही टाका, त्याच्या पगारातले जेवढे पैसे कापतात तेवढे तुम्ही टाका, त्याच्यावर व्याज द्या. आणि तो रिटायर झाल्यावर त्याला अशी भरभक्कम रक्कम भेटली पाहिजे का ज्याच्यावर तो त्याचं म्हातारपण निघालं पाहिजे, त्याला पेन्शन भेटलं पाहिजे. सरकारनं मग पेन्शनचं ढोबर बी बंद केलं. हे पेन्शनचे अधिकार ठीक आहे ग्रॅज्युटी फॅज्युटी निर्वाह निधी हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई होय. जेवढे लोक नोकरीवर आहे ठीक आहे त्यानं पाया पडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या का हे जे सगळे आपल्याला भेटून राहिलं हेच नाही, बंद्या भारतातल्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवदूत म्हणून आले. कारण सर्वांना इथं समानतेनं हक्क ज्या राज्यघटनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले हे दुसरा माणूस देऊ शकला नसता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते जर माझ्या सूडबुद्धी असती तर मी या देशाचं 5 वर्षात वाटोळ करू शकलो असतो. हे त्याचं वक्तव्य आहे आणि खरंच करू शकले असते. इतकी ताकद त्याच्या बुद्धीत होती. म्हणून त्याच्या बुद्धीनं ही राज्यघटना या ठीक आहे या देशासाठी लिहिली. ठीक आहे. त्या देशाचं संविधानावर हा देश 70 वर्ष झाले अविरतपणे चालून राहिला. ठीक आहे. आपल्यासोबत पाकिस्तान ठीक आहे आपल्यासोबत पाकिस्तान ॲट ए टाईम स्वातंत्र्य झाला. 3 वेळा राज्यघटना बदलवा लागली त्या देशाले. पंतप्रधान फासावर तोडून टाकले त्या देशानं. आहे का नाही? तर तुम्ही विचार करा ही राज्यघटना कशी लिहिली असन. आहे का नाही? किती विचारपूर्वक अभ्यास करावा लागला असन. आपल्या देशात ठीक आहे बऱ्याचशा देशाकडून काही भाग घेतले, पण त्यात का फेरबदल करायला पाहिजे, कसे फेरबदल करायला पाहिजे, कोण्या पद्धतीनं करायला पाहिजे आणि ते भारतात लागू केले त्याचे वाईट आणि चांगले परिणाम का होईल याचा सर्वांगीण अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताला लाभलेले महान हस्ती आहे. ठीक आहे. या भारताला लाभलेली एक देणगी आहे का ज्यांच्या संविधानावर आपण जगून राहिलो, ज्यांच्या संविधानावर आपण पगार घेऊन राहिलो, ज्यांच्या संविधानावर आपण नोकरी करून राहिलो, ज्यांच्या संविधानावर आपण उद्योग स्थापन करून राहिलो, ज्यांच्या संविधानावर कामगार संघटना या भारतात अस्तित्वात आहे, ज्यांनी मांडलेल्या विचारावर त्यांनी आपल्या इकॉनॉमिकच्या PhDसाठी एक थेसिस सादर केला होता. त्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज. त्याच्यात त्यानं सांगितलं होतं इंग्रजाईले का तुम्ही तुमच्या देशात जे मध्यवर्ती बँक उभी केली आहे ना तशी आमच्या देशाला द्या. ठीक आहे. तेव्हा कुठं इंग्रजाईने 1922 का 23 त्यानं तो ग्रंथ सादर केला होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज. त्याच्यात त्यानं रिझर्व्ह बँकेची संकल्पना सांगितली. त्याच्यानंतर ह्या चोराईनं 1926 इंग्रजाईनं 1926 ठीक आहे कमिशन नेमलं रिझर्व्ह बँकेसाठी आणि त्या कमिशननं मग शिफारशी केल्या. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले माणूस होय रिझर्व्ह बँकेची मागणी केली आणि मग रिझर्व्ह बँक याने 1934 RBI ॲक्ट पारित केला आणि त्या RBI ॲक्ट भारतात 1 एप्रिल 1935 का काल लागू केला. आहे का नाही? तर तुम्ही विचार करा इकॉनॉमिस्ट होते म्हणजे अर्थतज्ञ होते. ठीक आहे. कामगाराच्या बाबतीत तज्ज्ञ होते, राज्यघटनेचे तज्ज्ञ होते. अरे भाऊ का घ्यायचं इंग्लंडच्या संविधानात. आता इंग्लंडची राज्यघटना लिहून नव्हती तरी इंग्लंडपासून का घेण्यालायक आहे तर इंग्लंडपासून कायद्याची पद्धत घेण्यालायक आहे. इंग्लंडपासून द्विगृही कायदेमंडळ घेण्यासारखं आहे. इंग्लंडपासून राष्ट्रपती पद घेतलं पण तिथं राष्ट्रपती पद इंग्लंडमध्ये जे होतं ते वंश परंपरागत होतं. तिथचे लोक महाराणीने तिच्या ठीक आहे राष्ट्रपती मानत होते. आपण त्याच्यात बदल केले आणि आपला राष्ट्रपती हा वंश परंपरागत न राहता निवडून दिला जाईल. ठीक आहे. हे जे आपण दुरुस्त्या केल्या ठीक आहे त्या दुरुस्त्या या
सर्वांगीण देशासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी हे संविधान टिकून राहिलं पाहिजे. एकाच जाती धर्माच्या घराणेशाही नाही राहिली पाहिजे, एकाच जाती धर्माचे लोक व्यवस्थेत नाही बसले पाहिजे. हा भारत विविधतेनं नटलेला देश आहे, याची एकात्मता अबाधित राहिली पाहिजे. ती कशी राहील याच्यावर लक्ष ठेवलं. ठीक आहे. त्याच्यासाठी आणीबाणी परिस्थिती आली आट्याकाट्याची, तर आणीबाणी लावता आली पाहिजे. त्याच्यात राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, आर्थिक आणीबाणीची संविधानात तरतूद केली आहे. हे जर्मनीकडून घेतलं. राज्यघटनेत दुरुस्त्या करायच्या आहे, तर राज्यघटनेत कलम 368 मध्ये दुरुस्त्या करायची तरतूद दिली आहे. ते दुरुस्त्या करायची तरतूद दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. ठीक आहे. अमेंडमेंट्स इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, राज्यघटनेत कलम 368 नुसार कोणत्याही कलमात दुरुस्ती करण्याचे अधिकार भारतीय संसदेला दिले आहे. मग हे सगळं राष्ट्रपती पद, त्याच्यानंतर भारतीय लोकांना जगण्यासाठी मूलभूत अधिकार लागन, ते अधिकार अमेरिकेच्या स्वातंत्र्याची सनद, ठीक आहे, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि फ्रान्सच्या स्वातंत्र्याची सनद याच्यावरून घेतली आपण. ठीक आहे. अमेरिकेपासून सरनामा घेतला, अमेरिकेपासून न्यायालयीन पुनर्विलोकन घेतलं. भारतीय संसदेनं केलेला कायदा राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत आहे का नाही हे चेक करायचे अधिकार सुप्रीम कोर्टाला दिले आहे, सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे. एखादा कायदा, ठीक आहे, राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या बाहेर आहे, म्हणजे जसं आपली व्यवस्था द्विगृही कायदे व्यवस्था आहे, लोकसभा आणि राज्यसभा. एखाद्या सरकारचा लोकसभेत स्पष्ट बहुमत आहे, राज्यसभेत नाही आहे, लोकसभेत त्याचं विधेयक पारित होऊन राहिलं, राज्यसभेत पारितच नाही होऊन राहिलं, तर एखादं सरकार कायदा म्हणायचं आहे का हे राज्यसभेचं ढोबरच बंद करून टाका, तर असं करता येत नाही. कारण संविधानाची एक चौकट आहे आणि त्या चौकटीच्या मधात बसून तो कायदा बसला पाहिजे. असा जर एखादा राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला, ठीक आहे, घालणारा कायदा जर केंद्र सरकार करत असाल तर तो कायदा चेक करायचे अधिकार सुप्रीम कोर्टाला दिलेले आहे. हे संविधान, ठीक आहे, त्या माणसाने लिहिलं, त्या माणसाची पुण्याई आहे. ते संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात पूर्ण झालं. ते संविधान भारताच्या संविधान सभेसमोर मांडलं, त्याच्यावर चर्चा झाल्या. ठीक आहे. 11 विशेष बैठका झाल्या. त्या बैठकीत विविध भागावर चर्चा झाल्या. ते मूलभूत अधिकार असो का मार्गदर्शक तत्व असो, अशा विविध भागावर चर्चा करून राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली. यातले काही कलम, नागरिकत्व, राज्यघटनेचा भाग 1, ठीक आहे, त्या भाग 1 मध्ये लिहिलं इंडिया दॅट इज भारत. भारत म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच भारत. पहिल्याच कलमात आहे भारताची डेफिनेशन. हिंदुस्थान नावाचा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नाही. ठीक आहे. त्याच्यात लिहिलं आहे का भारत म्हणजे काय, ठीक आहे, भारतात कोणते कोणते राज्य राहील, नवीन राज्य तयार करायची कलम. ठीक आहे. एखादा बाहेरच्या देशानं करार करून आपल्याला एखादा देश दिला असन, किंवा एखादा बाहेरचा भाग आपल्या देशात जोडायचा असन, किंवा एखादा वादग्रस्त भाग बाहेर देशाला द्यायचा असन, याच्याबाबतच्या तरतुदी राज्यघटनेच्या भाग 1 मध्ये आहे. भारताची भूसीमा, राज्य, केंद्रशासित प्रदेश व त्यांची नावे कलम 1 ते 4, कलम 5 ते 11 या दरम्यान नागरिकत्वाच्या तरतुदी आहे. त्या 26 नोव्हेंबर 1949 लागू झाल्या होत्या. ठीक आहे. बऱ्याचशा तरतुदी लागू झाल्या, बऱ्याचशा तरतुदी लागू केल्या नाही. त्या 26 जानेवारी 1949 संपूर्ण राज्यघटना भारतासाठी लागू केली. आणि ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 2 वर्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले बंद्या भारतातल्या लोकांचा डाटा कलेक्ट करायला वेळ लागला. काय कोणते नागरिक 18 वर्षाच्या वरील आहे ज्यांना मतदानाचा हक्क आहे, आणि 2 वर्ष डाटा कलेक्ट केला. म्हणून 1952 इलेक्शन 2 वर्ष लागली राज्यघटना लागू केल्याच्या नंतर ह्या डाटा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले तयार करायसाठी. आणि त्याच्यानंतर इलेक्शन झालं 1952 पहिले सार्वत्रिक निवडणुका झाल्या. ते भारताच्या संविधानानुसार निर्माण झालेलं पहिलं लोकशाहीचं सरकार भारतात अस्तित्वात आलं. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत अविरतपणे इंदिरा गांधीचा आणीबाणीचा कालखंड सोडला तो एकच भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासाला लागलेला काय धब्बा आहे जो इंदिरा गांधीनं आणीबाणी लावली होती. पण ठीक आहे, या संविधानावर ठीक आहे इंदिरा गांधीने एक वेळा घाला घातला होता, तो म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनं बरीचशी तोडमोड संविधानासोबत केली होती. ती तोडमोड मोरारजी देसाई सरकारनं 44व्या घटनादुरुस्तीनं पुन्हा दुरुस्त केली, पुन्हा बरोबर केली. म्हणून या देशातल्या जनतेमध्ये प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद संविधानानं तुम्हाला दिली आहे.
आणि तीच ताकद देण्यासाठी शासनकर्ती जमात बना असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून शिक्षणाचा अर्थ हा केवळ नोकरी नव्हे, ठीक आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणून ठीक आहे, शिक्षणानं ज्याले ज्ञान प्राप्त झालं ते गौतम बुद्ध झाले, ज्याले ज्ञान प्राप्त झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. ठीक आहे. त्या ज्ञानात एवढी ताकद आहे का ज्या माणसानं एवढं अवाढव्य ज्ञान प्राप्त केलं तो या 130 कोटी लोकांचं संविधान लिहू शकते. एवढी मोठी ताकद त्या शिक्षणात आहे. म्हणून शिक्षणाचा हक्क सर्वसामान्य माणसाला दिला. ठीक आहे. शिक्षण हे प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि ते सर्वसामान्य माणसाला मिळाले पाहिजे. भारतातल्या सर्व नागरिकांचा शिक्षण घेणे हा मूलभूत अधिकार आहे. हा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत कलमाच्या 21 मध्ये टाकलेला आहे 86व्या घटना दुरुस्तीनुसार. म्हणून तुमचे मूलभूत अधिकार अबाधित राहिले पाहिजे आणि तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा आली तर राज्यघटनेतले मूलभूत अधिकार वाचा. ठीक आहे. आणि त्या वाचून ठीक आहे तुम्हाला राज्यघटनेनं जे अधिकार दिले आहे का तुम्हाला तुमच्यावर अन्याय होत असाल तर संविधानिक मार्गानं आंदोलन करण्याची ठीक आहे मुभा तुम्हाला या संविधानानं दिली आहे. ठीक आहे. या भारतात भारतभर फिरण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. भारतात कुठेही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. भारतात कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्याच्यानंतर भारतात ठीक आहे भारतात शांततापूर्ण निदर्शने करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. भारतात तुम्हाला सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. वृत्तपत्राला दिलं आहे, भाषण स्वातंत्र्य दिलं आहे, लिखाण स्वातंत्र्य दिलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणून ठीक आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे का सर्व लोकांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून सर्वांनी आपल्या घरी उद्देश पत्रिकेचं वाचन करून ठीक आहे हा दिवस साजरा करावा. चालू आहे. ठीक आहे. हा दिवस साजरा करावा कारण ज्या उद्देश पत्रिकेवर सुप्रीम कोर्टसुद्धा ज्यावेळेस राज्यघटनेतल्या एखाद्या कलमाचा अर्थ लागत नाही तेव्हा राज्यघटनेच्या उद्देश पत्रिका वाचून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्ट करते. आणि सुप्रीम कोर्टानं ठीक आहे 3 वेळा राज्यघटनेच्या उद्देश पत्रिका हा राज्यघटनेचा भाग नव्हता, तेव्हाही नव्हता, राज्यघटनेला मागून जोडण्यात आला. पण मात्र नंतर मान्य केलं केशवानंद भारती खटल्यात 1973च्या का भारताची उद्देश पत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, तो ढाच्याचा एक भाग आहे राज्यघटनेच्या. म्हणून तेव्हापासून भारताची उद्देश पत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा भाग आहे आणि तो भाग तुमच्या आमच्यापर्यंत सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे. याच्यासाठी मी राज्यघटनेची उद्देश पत्रिका तुम्हाला समजून सांगत आहे. म्हणून लक्षात ठेवा गोर गरीब शेतकरी शेतमजूर भूमिहीन कामगार महिला या सर्वांना आपले मूलभूत अधिकार शिक्षण सामाजिक अधिकार समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे अधिकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिले आहे. म्हणून पॉलिसी मेकिंगमध्ये जा, आपल्या पोराले शिक्षणातून पॉलिसी मेकिंगमध्ये पाठवा. राजकारणात चांगलं राजकारण आपल्या पोराला शिकवा आणि ते आपले पोरं राजकारणात जाऊन लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. ठीक आहे. याच्यासाठी आपले पोरं राजकारणात आले पाहिजे. आपले पोरं ठीक आहे सरकारी नोकऱ्यात आले पाहिजे. त्याच्या आरक्षणावर गदा येत असन. ठीक आहे. आरक्षण हा केवळ कॅटेगरीत पाहण्याचा प्रकार नाही आहे. आरक्षण हा खूप मोठा मुद्दा आहे. 5-5 हजार वर्ष ज्या समाजाले खालच्या थरात खितपत ठेवलं त्या समाजाले अपलिफ्ट करण्यासाठी त्यांना ठीक आहे आता कुठं त्याचे अधिकार समजायला लागले, आता कुठं त्याचे ठीक आहे लक्ष समजायला लागले का आपल्यावर पहिले किती अन्याय होत होता, आपल्या कितीतरी पिढ्या अशा बर्बाद झाल्या, आपल्यात बरेचसं कॅलिबर आहे बरीचशी शक्ती आहे पण आपण ते दाखवू शकलो नाही. आता हे हक्क तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला ते मिळवता येते. म्हणून सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे एकाच जातीसाठी आहे अशी तुमच्यात जे न्यूनगंड आहे तो काढून टाका. पहिले
आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या मनात रुजला पाहिजे. हा एक विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो कधीही संपणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्या. त्यांनी एकाच जाती धर्मासाठी काम केलं नाही, नाहीतर राज्यघटनेत ठीक आहे राज्यघटनेत ओबीसीसाठी कलम टाकून ठेवलं नसतं. त्याच्यात जर ओबीसीबाबत द्वेषबुद्धी असती तर लिहून नसतं ठेवलं का भारताचे राष्ट्रपती या भारतातील शैक्षणिक आणि सामाजिक जे अजून काही प्रवर्ग आहे यांच्या उत्थानासाठी आयोग स्थापन करेन. आणि त्याच्यानंतर ते मंडल आयोग, काका कालेकर आयोग स्थापन झाले. हे सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे का त्यांनी या संविधानातून तुमचा विचार केला, सर्वसामान्याचा विचार केला. का तिथं संविधान सभेत त्यानं समजून सांगितलं का भारतात अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्तही एक प्रवर्ग आहे. बऱ्याचशा ओबीसीतल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं का बोटबोट काटे येते. पण त्यानं एक गोष्ट समजून घ्या, जर त्यानं ते कलम टाकलं नसतं तर कदाचित तुम्हाला आणि तुमच्या पोराईले हे आरक्षण बिरक्षण भेटलं नसतं, हॉस्टेलमध्ये नंबर लागले नसते ठीक आहे, किंवा एखाद्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आरक्षण कोट्यातून नंबर तुमच्या पोरायचे लागले नसते, तुम्ही ओपन कॅटेगरीत मोडल्या गेले असते. आणि होतीच जेव्हा राज्यघटना लागू झाल्या तेव्हा 3च कॅटेगरी होती, SC ST आणि फक्त जनरल कॅटेगरी. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम घातलं म्हणून मंडल आयोग स्थापन झालं. म्हणून मंडल आयोगाच्या शिफारशी त्यावेळेस मोरारजी देसाईनं मंडल आयोगाची स्थापना केली आणि व्ही पी सिंग सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसीला 27% आरक्षणाची तरतूद केली. ठीक आहे, शैक्षणिक क्षेत्रात आहे का नाही, नोकरीच्या क्षेत्रात हे जे केलं हे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार सर्व जाती धर्माच्या लोकांवर आहे. माझा एवढाच उद्देश आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याबद्दल तुमचा जो न्यूनगंड आहे तो दूर व्हायला पाहिजे. मले समजले म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो. तुम्हाला खरं का खोटं का वाटत असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही टाका. ठीक आहे, माझं काही वैयक्तिक मत नाही. मला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले ते सांगण्याचा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत करून राहिलो. म्हणून ज्या माणसानं या देशाचं संविधान लिहिलं, या देशासाठी आणि माझ्यासाठी ठीक आहे सर्वोच्च ग्रंथ असन तर भारताचं संविधान, माझ्यासाठी सर्वोच्च मंदिर असन तर ती भारताची संसद, आणि माझ्यासाठी सर्वोच्च झेंडा असन तर तो भगवा नाही, हिरवा नाही, पांढरा नाही, निळा नाही, तो तिरंगा असला पाहिजे. आणि तो तिरंगा प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. एवढंच मी करीन. मी कधीच कोणा जाती धर्मात द्वेष निर्माण होईल किंवा ठीक आहे जाती धर्मात ठीक आहे द्वेषाची भावना निर्माण होईल असं मी वक्तव्य करणार नाही एक शिक्षक म्हणून. ठीक आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण मी त्या वृत्तीचा नाही, माझ्या राष्ट्रसंतांचा सर्व धर्म समभावाचा पगडा आहे. मी त्या विचारसरणीनं चालणारा माणूस आहे. मी राज्यघटनेच्या संवैधानिक मूल्यानं चालणारा माणूस आहे. ठीक आहे, या संविधानाच्या संवैधानिक मूल्यानं चालणारा माणूस आहे. म्हणून मी असंवैधानिक कोणतंही काम करणार नाही असं प्रत्येकानं शपथ घ्या. कारण हे नेते मंडळी तुम्हाला भडकून देते आणि दंग्यात घालून देते. केसा तुमच्यावर लागते, त्याचे पोट्टे फॉरेनले शिकते, फॉरेनले नोकऱ्या करते, फॉरेनच्याच पोट्ट्या बायका करते आणि तिकडं सेटल होते आणि केसा तुमच्यावर दाखल होते. म्हणून आंदोलन करण्याचा हक्क तुम्हाला संविधानाने दिला आहे, पण तो संवैधानिक मार्गाने दिला आहे, हिंसात्मक मार्गाने नाही. म्हणून राज्यघटनेत दिलेल्या अधिकाराचा आदर करा आणि त्याचा वापर करा. एवढंच मी बोलीन. आणि शिक्षणाच्या हक्कासाठी लढा. तुमचे मूलभूत अधिकार या देशाचं सरकार हिसकावून घेत असाल, ते राज्य असो का केंद्र असो, तुम्हाला संविधानानं अधिकार दिला आहे आंदोलन करायचा. म्हणून तुम्ही ते आंदोलन करू शकता. मग ते ST कामगारांचं असो बिचाऱ्यांचं का ते महिना झाला आंदोलन करून राहिले, पण हे महाराष्ट्रातलं बैर सरकार लक्ष नाही देऊन राहिलं. शेतकऱ्याच्या आंदोलनाची ताकद केंद्राला माहीत पडली तर त्यानं कृषी कायदे मागं घ्यायची घोषणा केली. नाही तर आतापर्यंत खलिस्तानी आतंकवादी काका नाही बोलले, पाकिस्तानातून पैसा येते, ISI फंडिंग करून राहिलं. त्याच्यानंतर का म्हणे कोणती गँग म्हणे, बरीच गँग शब्द वापरला. म्हणजे अरे त्या म्हाताऱ्या बुड्या होत्या त्याच्यात आंदोलनात. ते आतंकवादी होय का या देशाचे? यायले लाज शरमसुद्धा वाटली नाही का त्याला आतंकवादी कसं म्हणावं? हे राज्याचं सरकार बी बैर आहे का इथं ठीक आहे 12,000 रुपयात काम करून राहिले, 7,000 रुपयात ते ST महामंडळवाले काम करून राहिले. यायले लाज शरम नाही, इकून खाल्ल्या यायनं. ठीक आहे, ते अनिल परब साहेब यायले बी लाज शरम नाही जराशी का हे तिथं जाऊन
ठीक आहे, त्याच्या समस्या म्हणजे अगोदर यायचं लेटर आहे अनिल परब साहेबाचं जुन्या सरकारले का आम्ही ठीक आहे तुम्ही याच्या समस्या सोडवा, आम्ही सत्तेत आलो तर तुमच्या सर्व समस्या सोडू, हे तर सोडवा. धनंजय मुंडे साहेबाचं विधानसभेत वक्तव्य आहे. हे जे आता BJP यायले दिल्ली ठीक आहे मुंबईत जाऊन सपोर्ट करून राहिले, तर हे यायच्या राजकीय पोळी थापून राहिले. हे सुद्धा त्या ST महामंडळाच्या कर्मचाऱ्याला बिचारायले ठीक आहे कोणाच्या काडीनं साप मरो एवढंच त्याला वाटते. ठीक आहे, ते त्याचा स्टेज उपलब्ध करून देते, पण हे यायची राजकीय पोळी छापून ठीक आहे भाजून राहिले. हे मात्र ठीक आहे एकदम 1,00,000% खरं आहे. आणि तुम्हाला ते बी सांगतो, मुनगंटीवार साहेबाचा एक व्हिडिओ आहे. एका पोरानं एका गावात भेट दिली असताना ST महामंडळासाठी प्रश्न विचारला, ते म्हणते विलिनीकरण होऊ शकत नाही, असा मुनगंटीवार साहेबाचा सुद्धा व्हिडिओ आहे. म्हणजे सब एकाच मायेचे मनी आहे भाऊ, हे एकाच रांगेतले घोडे आहे, हे पुरे बैरे आहे, हे कोणाचं ऐकणार नाही. पण तुम्ही जर आंदोलन चालू ठेवलं तर केंद्राला जशी माघार घ्यायला लागली तशी राज्य सरकारले बी माघार घ्यायला लागन. ST महामंडळाला माझासुद्धा पाठिंबा आहे. म्हणून ठीक आहे संविधान दिनी ठीक आहे आपण या राज्यघटनेची भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका समजून घेऊ. ठीक आहे, उद्देशपत्रिका ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिली. ही उद्देशपत्रिका बंद्या भारतीय राज्यघटनेचा सारांश आहे. 100 शब्दात बंद्या राज्यघटनेचा सारांश आहे. आणि राज्यघटना लिहायच्या पहिले लिहिली. आणि का म्हणते ती राज्यघटना? ठीक आहे, तर राज्यघटनेत आपल्याला कोणते अधिकार लोकांना द्यायचे आहे ते या उद्देशपत्रिकेत आहे. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सार्वभौम आहे. आम्ही आमच्यावर आता ब्रिटिशांची अधिसत्ता बिधिसत्ता काही नाही. आम्ही आमच्या देशासाठी कायदे करू, याले म्हणते सार्वभौम झालो आम्ही. ठीक आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे 2 शब्द याच्यात आहे. ठीक आहे, याच्यात जे तुम्हाला 2 शब्द दिसून राहिले, हे 2 शब्द इंदिरा गांधी यांनी 42व्या घटना दुरुस्तीत याड केले. हे जे समाजवादी धर्मनिरपेक्ष आहे, मूळ जे राज्यघटनेची उद्देशपत्रिका होती, चालू आहे का रे? ठीक आहे, मूळ जे राज्यघटनेची उद्देशपत्रिका होती यात हे शब्द नव्हते. पण समाजवादी खरंच भारत आहे का? भारत आता भांडवलशाहीकडे चालला, तुम्ही पाहून राहिले असन. मुक्या अन्या भमार पैसे छापून राहिले. त्या भारताचा GDP कोरोनात गड्ड्यात गेला. मुक्याचं उत्पन्न पहा मागच्या 10 वर्षात किती पटीनं वाढलं. ठीक आहे, देशाचा GDP खड्ड्यात आणि मुक्या वरतं. तर हे जे समाजवादाची कन्सेप्ट आहे हे आपण रशियाकडून घेतली का? या भारतातले लोक हे समाजवादी म्हणजे जर एखादा मालक आहे कंपनीचा, तो जर 100 रुपये कमावत असन ते तर त्यानं 50 ते 60 रुपये त्याच्या कामगारात वाटून घ्यावं, बाकीचा नफा त्यानं ठेवावा. पण काही समाजवाद ठीक आहे नाही आहे. समाजवादाची संकल्पना राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत नाही, राज्यघटनेत आतमध्ये सुद्धा आहे. पण आता तरी ह्या कुठंतरी शब्द खतम होऊन राहिला असं मला वाटून राहिलं. धर्मनिरपेक्ष नसताही टाकला तर राज्यघटनेच्या मूळ गाभ्यात मूलभूत अधिकारात धर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे. का म्हणते धर्माचं स्वातंत्र्य? या भारतात तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रसार करता येईल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हिंदू धर्माचा प्रसार करू शकता, तुम्ही तुमच्या मुस्लिम धर्माचा प्रसार करू शकता, तुम्ही तुमच्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करू शकता, तुम्ही तुमच्या जैन धर्माचा प्रसार करू शकता. ठीक आहे, धर्माचं स्वातंत्र्य, कोणताही धर्म तुम्ही स्वीकारू शकता, तुम्ही तुमच्या धर्माचा भारतभर प्रसार करू शकता. पण ज्या संस्थेला 1 रुपया ठीक आहे दान जात असन सरकारचं, किंवा ज्या एखाद्या संस्थेला सरकारचं अनुदान जात असन तिथून तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येणार नाही. पण तुमची एखादी खाजगी संस्था असन जे तुम्ही तुमच्या वैयक्तिक पैशातून चालवत असाल, त्या संस्थेतून तुम्हाला तुमच्या धर्माचं शिक्षण देता येईल. पण धर्माच्या प्रसारासाठी कोणाकडून जबरदस्तीनं पैसे वसूल करता येणार नाही. हे राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारात जो धार्मिक अधिकार आहे त्याच्या सगळे पॉईंट क्लिअर केले आहे. ठीक आहे, म्हणून इथं नसता बी टाकला. इंदिरा गांधीने हे 2 शब्द ॲड केले, 3 शब्द ॲड केले. एक समाजवादी धर्म 42व्या घटना दुरुस्तीनं. ठीक आहे, समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एक अखंडता. ठीक आहे, ह्या जो एकात्मता शब्द आहे ना, ह्या एक ॲड केला. एकात्मता किंवा यालेच म्हणते अखंडता. ठीक आहे, मग आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, तुमचा धर्माचा प्रसार करा स्वातंत्र्य आहे,
तुम्हाला कोणताही धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, तुम्ही तुमच्या धर्माचा भारतभर प्रसार करू शकता, पण त्याच्या प्रसारासाठी कोणाकडूनही जबरदस्तीनं पैसे वसूल करू शकत नाही. कोणत्याही शैक्षणिक संस्थाले शासकीय अनुदान जात असेल तिथून धार्मिक प्रसार करता येणार नाही, पण तुमच्या खाजगी पैशातून ती संस्था चालत असेल तर तिथून तुमच्या धर्माचा प्रसार करता येते. ठीक आहे. लोकशाही, ठीक आहे, का म्हणते लोकशाही, तर लोकशाही आहेच भाऊ, लोकायले पावर दिली आहे. जर सरकार लोकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असन, लोकांच्या कल्याणासाठी काम करत नसन, त्या मार्गदर्शक तत्वाले राज्यघटनेच्या कलम, ठीक आहे, कलम 36 ते 51 मध्ये जे मार्गदर्शक तत्व दिलं आहे का सरकारनं कसं वागायला पाहिजे याच्यानुसार जर सरकार वागत नसन तर लोक आहे ये 5 वर्षानं तुले नाही हिंगा दाखवीन तर आम्ही ठेवीन. त्याला म्हणते डेमोक्रेसी. ठीक आहे. लोकशाही. गणराज्य, का म्हणते गणराज्य. ठीक आहे. गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य नाही होय, डोंबडेओ चालले तिथं. ठीक आहे. गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य नाही होय. गणराज्य याचा अर्थ का होते लय लोकायले माहीतच नाही. ठीक आहे. तर याचा अर्थ होते का आमचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या महाराणीसारखा वंश परंपरागत राहणार नाही, तर लोकांनी निवडून दिलेल्या पद्धतीद्वारे तो निवडून जाईल. ठीक आहे. याले म्हणते गणराज्य. गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य नाही बे. ठीक आहे. मग आम्ही भारताचे लोक सार्वभौम, आमच्यावर कोणाचीच अधिसत्ता नाही, आमच्यासाठी कायदे आम्ही तयार करू, आमच्यासाठी आम्ही आमच्या संविधानात बदल करू, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास, ठीक आहे, म्हणजे त्याच्या म्हणजे या देशाच्या सर्व नागरिकास आम्ही न्याय देणार आहे. आम्ही का देणार आहे? न्याय. न्याय कसा देणार आहे? तर आम्ही आमच्या लोकांना पहिले सामाजिक न्याय देणार आहे, समाजात त्याला जगण्याची प्रतिष्ठा निर्माण करणार आहे, समाजात सर्वांना, ठीक आहे, समान न्याय मिळाला पाहिजे, कायद्यापुढे समानता आली पाहिजे. सर्व गोष्टी सांगितल्या. कायद्यापुढे समानता, समाजात सर्वांना समान प्रतिष्ठा, त्याले समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे, समाजात न्याय मिळवून देणे. मग त्याला समाजात प्रतिष्ठा भेटली का त्याला आर्थिक सक्षम केलं पाहिजे. या देशाच्या सरकारची जबाबदारी राहील का त्या प्रत्येक व्यक्तीला भारतातल्या आर्थिक सक्षम केलं पाहिजे. जर आर्थिक सक्षम तो झाला तो आपोआप त्याले राजकीय त्याचे अधिकार कळन, मतदानाचा हक्क कळन, त्याले स्वतःचे मूलभूत अधिकार कळन, या भारतात संविधानानुसार मला दिलेले अधिकार काय आहे हे कळन, त्याले समाजात प्रतिष्ठा, त्याले न्याय देण्यात येईल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. ठीक आहे. त्यालेच म्हणते राजनैतिक अधिकार. त्याच्यानंतर त्याला स्वातंत्र्य दिलं. भारतीयची राज्यघटना भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य देईन. काय देईन? स्वातंत्र्य देईन. ठीक आहे. तर स्वातंत्र्य कशाचं देईन? पहा बे पोट्ट्यो, स्वातंत्र्य कशाचं देईन? तर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत स्वातंत्र्य दिलं आहे. पहिलं दिलं आहे न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. क्रम लक्षात ठेवजा, स्पर्धा परीक्षेच्या पोट्ट्याला विचारते. स्वातंत्र्याचा क्रम विचारते. स्वातंत्र्य देताना भारताच्या प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचं स्वातंत्र्य राहील. करावे पोट्ट्यो, कोणाबद्दल विचार करा. तुमच्या विचारावर बंधन आहे का? कोणाबद्दल करा. ठीक आहे. आईबाबाबद्दल करा, तिच्याबद्दल करा, त्याच्याबद्दल करा. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे लेको. विचार स्वातंत्र्य, तुम्ही कोणाबद्दल विचार करू शकता. तुमच्या विचारावर बंधन आणता येणार नाही. ठीक आहे. सरकारनं म्हणलं का फक्त मायाजबद्दल विचार कर, फालतू गोष्टीवर विचार करत नाही, मी म्हणतो त्याच्याबद्दलच विचार कर, तर असं होऊ शकत नाही. विचार स्वातंत्र्य दिलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तर लय मोठी गोष्ट आहे भाऊ. अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यात खाजगी वैयक्तिक जीवनाचा अधिकार आला आहे. तुमच्यावर कोणी वॉच ठेवू शकत नाही, तुमचे व्हॉट्सअप फेसबुकचे मेसेज वाचू शकत नाही, तुमचे फोन रेकॉर्ड करता येत नाही. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येते. आणि त्याच्यात ही इस्रायलची कंपनी, भारत सरकार त्या इस्रायलच्या कंपनीसोबत पेगासस प्रकरण ऐकलं असेल तुम्ही. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशापासून तर भारतातले पत्रकार आणि BJPतलेच काही नेते जे फुटू शकते याच्यावर आणि याच्या फोन रेकॉर्डिंग, व्हॉट्सअप सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यात आलं. ठीक आहे. आणि त्याच्यातून केंद्र सरकार हात झटकून राहिलो. ठीक आहे. मी नाही त्यातली कडी लावा आतली म्हणते, असं काम आहे त्याचं. ठीक आहे. आम्ही नाही म्हणते. आणि इस्रायलचं सरकार म्हणते की आम्ही हे पेगासस सॉफ्टवेअर हे फक्त सरकार लिखतो, इतर कोणत्याही खाजगी कंपनीला विकत नाही. तर हे त्याच्यात येते. ठीक आहे. मूलभूत अधिकारात दिला आहे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ठीक आहे. या नुसत्या एका शब्दावर
सुप्रीम कोर्टानं मुंबईचे डान्स बार उघडायला लावले होते एका शब्दावर. त्या व्यक्तीले त्याचे पैसे कुठं उडवायचा अधिकार त्याला आहे, ते पाहत बसन. ठीक आहे, घरी बायकोवर उडवायचे का त्या डान्स बारमध्ये उडवायचे. ठीक आहे, तिथं दिले होते. ठीक आहे, लय खतरनाक केसेस आहे. तुम्ही केसेस वाचाल ना कोर्टाच्या तर भिन होऊन जाण. म्हणजे एका एका शब्दाचा अर्थ लय खतरनाक आहे. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य. ठीक आहे, तुमचा जर एखाद्या माणसावर कोणावरही विश्वास ठेवू शकता तुम्ही, विश्वास स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, मग स्वातंत्र्य देताना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं आहे. चौथा क्रमांक आहे श्रद्धा. विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा. तुम्ही कोणावर बी श्रद्धा ठेवू शकता. एखाद्या देवावर श्रद्धेचं स्वातंत्र्य. तुम्ही दुर्गादेवीचीच पूजा का करता, तुम्ही ह्याच देवाले का मानता, तुम्ही आमच्या देवाले का मानत नाही, अशी जबरदस्ती करू शकत नाही. राज्यघटनेनं हे श्रद्धेचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येकाले आपापल्या देवधर्माची पूजा करायची स्वातंत्र्य दिलं आहे, श्रद्धा ठेवाचं स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणून सर्व धर्माचा आदर करा असं सांगते राज्यघटना. कोणताही धर्म वाईट नाही, सर्व धर्माचा आदर करा हे सांगते भारताची राज्यघटना. म्हणून श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं आहे. थो गजानन महाराजाची पूजा करते म्हणून त्याची पूजा वाईट किंवा थो वाईट असं नाही. ठीक आहे, असं नाही. प्रत्येकाले त्याचा मूलभूत अधिकार आहे, त्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे का श्रद्धा कोणावर असायला पाहिजे, श्रद्धा कोणावर ठेवायला पाहिजे. देवावर ठेव, माणसावर ठेव, व्यक्तीवर ठेव. आता कोणाची श्रद्धा एखाद्या व्यक्तीवर राहते, कोणाची बाबा रामरहीमवर होती, कोणाची ठीक आहे आसाराम बापूवर होती नाही का. तर ते तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. मग त्याच्या श्रद्धा तुटून गेल्या बिचारायच्या. तर व्यक्तीवर, प्राण्यावर, वस्तूवर, देवावर, धर्मावर कशावर बी श्रद्धा ठेवू शकता. हे तुमचं ठीक आहे तुम्हाला दिलेलं, या राज्यघटनेनं दिलेलं श्रद्धेचं उपासनेचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे. म्हणून तुम्ही आपापल्या ठीक आहे श्रद्धास्थान मानले आहे. ठीक आहे का नाही. कोण ठीक आहे हजरत अली, ठीक आहे कोणी बाबा चिस्तू काय ते मला आठवत नाही, कोण ठीक आहे गजानन महाराज, कोण साईबाबा शिर्डीचे, ठीक आहे कोणी तुळजाभवानी. हे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणून ठीक आहे आता काही ठीक आहे आदिवासी लोक रावणाची पूजा करते, तर ते त्याचं श्रद्धास्थान आहे. हे तुम्ही त्याच्यावर टीका नाही करू शकत, कारण स्वातंत्र्य देताना श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं आहे. तर प्रत्येकाची वैयक्तिक विचारसरणी आहे का त्यानं कोणाची श्रद्धा करायची. ठीक आहे, हे राज्यघटनेनं दिलेलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एकाच विचारसरणीला अनुसरून, एकाच विचारसरणीला धरून वागले असते तर सगळ्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला लावली असती. असं केलं का? नाही. ठीक आहे, म्हणून तुमच्या डोक्यात जे न्यूनगंड आहे ते काढून टाका. म्हणून ठीक आहे श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं, उपासनेचं स्वातंत्र्य दिलं. उपासना करा. ठीक आहे, मग एखाद्या देवाची करा, एखाद्या ठीक आहे धर्माची करा, एखाद्या व्यक्तीची करा. मग आता बरेचसे लोक वेगवेगळ्या ठीक आहे देवा धर्माची उपासना करते. हे उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. श्रद्धा कोणावर ठेवायची याचं स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणून विचार करण्याचं स्वातंत्र्य. मग ह्या विचारात लिखाण स्वातंत्र्य आलं, विचार स्वातंत्र्य आलं, भाषण स्वातंत्र्य आलं. एवढे सगळे शब्द इन्क्लूड आहे एका शब्दात. ठीक आहे, म्हणून तुमच्या विचारावर, कारण तुम्ही विचार कराल आणि लिहान. म्हणून सरकारवर टीका करण्याचे सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. ते विचारात येते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य येते. पेपरमधून सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. ठीक आहे, आजकाल तर बंदे न्यूज चॅनल पुरे ठीक आहे इकल्या गेले. आप बोलिये संपित पात्रावालाच विषय आहे, दुसऱ्याला बोलू द्यायचा विषयच नाही आहे. म्हणून भारताचा जो चौथा आधारस्तंभ आहे ठीक आहे मीडिया, तो इलेक्ट्रॉनिक असो का प्रिंट असो, त्यानं या गोष्टीचा सारासार विचार करायला पाहिजे का आपल्याला विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, ठीक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या देशात जीवन जगण्याचं स्वातंत्र्य, जिवंत राहण्याचं स्वातंत्र्य, या तुम्हाला त्या मूलभूत अधिकारात जिवंत राहण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. ठीक आहे, अभिव्यक्ती खाजगीपणा स्वातंत्र्य दिलं आहे. तुमची पर्सनल लाईफ ही पर्सनलसारखी जगा, त्याच्यात कोणाला इंटरफेअर करता येणार नाही. हे आणि तुमचे व्हॉट्सअपचे मेसेज जर कोणी वाचत असन, तुमचा कोणी पिछा करत असन, पोलीसवाल्याले तुमचा पिछा बी करता येत नाही. रॉ IBच्या ठीक आहे इंटेलिजन्सला सुद्धा तुमचा पिछा करता येत नाही. ठीक आहे, म्हणून ते लपून पिछा करते. एखाद्या माणसावर जर नजर ठेवायची असेल तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, खाजगीपणाचा अधिकार येते. लय आहे त्याच्यात सांगण्यासारखं. विश्वास, श्रद्धा, उपासना ठीक आहे हे स्वातंत्र्य दिलं आहे राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत. त्याच्यानंतर
तुम्हाला समानता दिली आहे का भारतीय लोकांमध्ये समानता, ठीक आहे, समानता आपल्याला भारतीय लोकांमध्ये निर्माण करायची आहे. कशाची समानता निर्माण करायची आहे? तर दर्जाची. प्रत्येकाचा दर्जा समान असला पाहिजे. वाटते का तुम्हाला 70 वर्षात आपण समानता आणली? नाही आणली. इक्वॅलिटी म्हणते आली, इक्वॅलिटी. ठीक आहे, हा जो शब्द आहे इक्वॅलिटी नावाचा, ह्या किती दिवसानं इक्वॅलिटी इन भारतात, याच्यावरही प्रश्नचिन्हच आहे. पण आपण त्या इक्वॅलिटीसाठी राज्यघटनेला अनुसरून प्रयत्न करू शकतो, हे मात्र विसरून चालणार नाही. कारण समानता आणण्यासाठीच ही राज्यघटना आहे. इक्वॅलिटी कशाची? इक्वॅलिटी दर्जाची समानता, संधीची समानता. पहा, या भारतात फक्त काहीच लोकांना शिक्षणाचा अधिकार होता आणि बाकीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हे म्हणून हेच पूर्व दिशा बाकीच्या लोकांले, ठीक आहे, पायाखालत ठेवत होते. हे समजलं का? शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक नाही केला भाऊ यायनं. शाहू महाराजासाठी, ठीक आहे, आंघोळीले गेले होते. तर मंत्र नाही म्हणले, वैदिक मंत्र. इथून खतरनाक होते हे प्राणी. तर समानता देताना संधीची समानता, ज्या लोकांना संध्या मिळाल्या नाही 5-5 हजार वर्षापासून, यायचे कुटुंब शिक्षणातून, यायचे कुटुंब सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यापासून वंचित राहिले, त्याला समाजात सुद्धा प्रतिष्ठा मिळू दिली नाही. ठीक आहे, जर एखादा अस्पृश्य माणूस आहे आणि वरून समोरून कोणी ब्राह्मण आला तर बाजूले बसून राहा लागे. रस्ता यायच्या पायानं खराब होते म्हणून, ठीक आहे, कमरीले पांचोळ्या बांधा लागे, पांचोळ्या. आणि त्या पांचोळ्या, त्या शिंदीच्या पांचोळ्या, त्यानं मांड्याले काठी रुतून मांड्या रक्तावून जाय भाऊ. हे परिस्थिती पाहिली आणि म्हणून हे समानता लिहिली. दर्जाची आणि संधीची समानता मिळाली पाहिजे. आता जशी संधी मिळून राहिली तर ते पोरं, ठीक आहे, जे पोरं, ठीक आहे, शिक्षणापासून वंचित होते ते आपली प्रतिष्ठा सिद्ध करून राहिले. मग ते, ठीक आहे, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी असो, दिल्ली युनिव्हर्सिटी असो, उस्मानिया विद्यापीठ असो, नागपूर विद्यापीठ असो, ठीक आहे, मुंबई युनिव्हर्सिटी असो, कलकत्ता युनिव्हर्सिटी असो, का अजून कोणती भारतातली युनिव्हर्सिटी असो, का फॉरेनच्या युनिव्हर्सिटी असो, ठीक आहे, या भारतातल्या सर्व समाजातले लोक आता त्या चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचे अधिकार त्यांना बहाल केले. ठीक आहे, त्यांना इक्वल आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे या राज्यघटनेला अनुसरून. म्हणून समानता द्या, ठीक आहे, दर्जाची आणि संधीची निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा. आणि त्या सर्वांमध्ये पहा आता का म्हणते, निश्चितपणे प्राप्त करून देईन त्यांना समानता दर्जाची आणि संधीची. त्यांना स्वातंत्र्य प्राप्त करून देईन, विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. त्यांना न्याय प्राप्त करून देईन, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, या राज्यघटनेतून. समोर का म्हणते, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा. आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, या देशातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्यात आली पाहिजे. म्हणून तर राज्यघटनेत, ठीक आहे, सुप्रीम कोर्टात केस टाकली. ठीक आहे, नोकरीच्या फॉर्ममध्ये, ठीक आहे, जेव्हा जेंडरचा विषय येते तिथं 2च ऑप्शन होते, मेल आणि फिमेल. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला का या भारतातील तृतीयपंथीय लोकांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे, ते सुद्धा या देशाचे नागरिक आहेत. 3रा कॉलम टाका अदर म्हणून. तेव्हा कुठं सरकारी नोकऱ्याच्या फॉर्ममध्ये अदरचा फॉर्म आला. ठीक आहे, काही काही लोकांना तृतीयपंथीयांना सुद्धा आरक्षण दिलं, ते सुद्धा शिकून उच्च शिक्षित होऊन सरकारी नोकरीत लागू शकते. म्हणून, ठीक आहे, तामिळनाडू राज्यानं आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये तृतीयपंथी लोक घेतले. हे जे आहे हे सगळे राज्यघटनेला अनुसरून आहे. हे तर सोडा, इक्वॅलिटी जेव्हा म्हणते ना, तर आता काही लोकांले पहा स्वातंत्र्य का आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यात सुप्रीम कोर्टामध्ये काही समलैंगिक जोडप्यानं केस टाकली होती, खटला दाखल केला होता का आम्हाला जेव्हा तुम्ही मूलभूत अधिकार देऊन राहिले, आम्हाला जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य देऊन राहिले, आम्हाला आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का आमचा, ठीक आहे, जोडीदार आम्ही हा पुरुषाने पुरुषच निवडा का स्त्रीने स्त्रीच निवडावा, हे आम्हाला राज्यघटनेनं दिलेले अधिकार आहे. तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टाला आदेश द्या लागला का, ठीक आहे, इंडियन पिनल कोडचं कलम 377 जे समलैंगिक ठीक आहे संबंध ठेवणे भारतात गुन्हा होतो, जे लॉर्ड मेकॉलनं कायदा केला होता 1836 तो लागू केला होता. लॉर्ड कॅनिंगनं आपल्या काळात 1861 तो IPC ॲक्टमधील कलम 370 आताच्या परिस्थितीनुसार रद्द करणं योग्य आहे आणि हे आम्ही रद्द करत आहे. यानंतर भारतात समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा राहणार नाही, हे सुप्रीम कोर्टानं आपल्या खटल्यात न्यायनिवाडा दिला. आणि भारतातल्या समलैंगिक जोडप्यांना विवाहाची मान्यता नाही पण संबंध ठेवण्याची मान्यता दिली. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धरून दिली. लय केसेस आहे, लय उदाहरणं देता येईल. ठीक आहे, लय उदाहरणं देता येईल म्हणलं.
ठीक आहे. म्हणून म्हणजे बरेचशा गोष्टी आहे, मला आठवल्या तशा सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही गोष्ट लय मोठी आहे. एका शब्दात पहा लेको, एका शब्दावर PhD करता येईल. अबे एका शब्दावर 10 PhD मिळवता येते, एवढाले मोठा शब्द आहे म्हणून राहिलो. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेतली 100 शब्दात सारांश मानला राज्यघटनेचा सार. कसं असन उद्देशपत्रिका. म्हणून सुप्रीम कोर्टसुद्धा राज्यघटनेतल्या एखाद्या कलमाचा अर्थ लागला नाही तर उद्देशपत्रिकेकडे पाहते आणि याले पाहून न्यायनिवाडा देते. मग या देशामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, मग पहा तृतीयपंथीयांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. तुम्ही असं म्हणू नाही शकत बे तू साल्या उठ इथून, ती जागा नाही होई बसायची. हे एखाद्या धर्माचा माणूस बस स्टँडवर बसला आहे, सार्वजनिक जागी बसला आहे, तर त्याला तुम्ही जबरदस्तीने उठू नाही शकत. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला जातीवाचक शिवा देऊ नाही शकत, ॲट्रॉसिटीचे कलम लागू येईल तुम्हाला. ठीक आहे. तर या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, ठीक आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा, ठीक आहे, आणि लक्ष द्या त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा जपता आली पाहिजे. या सर्व लोकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपून राष्ट्राची एकता जपता आली पाहिजे. या देशात, ठीक आहे, या देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहून राहिले, त्याच्यात बऱ्याचशा फुटीरतावादी टाकता येईल. ठीक आहे. कोणी म्हणान का आम्हाला या नावानं देश वेगळा पाहिजे, ठीक आहे, आम्हाला या नावानं अमकं वेगळे पाहिजे, असं कितीक बी आलं तर असं होऊ नाही, असं झालं नाही पाहिजे. म्हणून या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता एवढा शब्द होता. राष्ट्राची एकता आणि राष्ट्राची एकात्मता यालेच म्हणते अखंडता. राष्ट्राची अखंडता जपता आली पाहिजे. इंदिरा गांधींनी 42व्या घटना दुरुस्तीत, ज्याला मिनी राज्यघटना म्हणते, त्याच्यात उद्देशपत्रिकेत सुद्धा दुरुस्त केली. उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग नव्हता, एक्स्ट्रा जोडलेला भाग होता. पण केशवानंद भारती खटल्यात 1973ले, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं, त्याच्या अगोदरच्या 2 केसेसमध्ये सरळ सांगितलं होतं. मारनेवा मिल केस होती आणि एक LIC वर्सेस भारत सरकार केस होती. त्या केसमध्ये सांगितलं होतं का उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. पण त्याच्यानंतर केशवानंद भारती खटल्यात म्हणते का उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. म्हणून इंदिरा गांधीने 1976ले आणीबाणीच्या काळात जे 42वी घटना दुरुस्ती केली तेव्हा राज्यघटनेत शब्द टाकले, नाहीतर त्याच्यात बी शब्द टाकता आले नसते, कारण ह्या राज्यघटनेचा भाग नव्हताच त्याच्या अगोदर. मग सुप्रीम कोर्टानं मान्य केलं का उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग आहे, हा ढाच्याचा भाग आहे. म्हणून तेव्हापासून भारताची उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग झाला. आणि त्याच्यात म्हणते या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, ठीक आहे, राष्ट्राची एकता आणि अखंडता याचे आश्वासन देणारी बंधुता. बंधुता, सर्व लोकांमध्ये बंधुता असली पाहिजे. ठीक आहे. ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. हे इंसानियत या माणसामध्ये भारतातल्या रुजली पाहिजे. हिंदू असला, मुसलमान असला, ठीक आहे. भाऊ डॉक्टर APJ अब्दुल कलाम दररोज सकाळी मंदिरात जात होते. ठीक आहे. त्या मस्जिदीचे मौलवी डॉक्टर APJ अब्दुल कलामचे वडील होते आणि त्याचा सोबती होता, त्याचे वडील पुजारी होते. हे दोघंही सोबती होते आणि ते मंदिरात जाऊन दर्शन घेत होते. त्याचा मित्र मस्जिदीत येत होता. कुठंही जातीभेद नव्हता आणि तुम्हीही जातीभेद करायचा नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. या देशाले ठीक आहे क्षेपणास्त्र बनवून देणारा माणूस एक मुस्लिम होता आणि त्या मुस्लिम माणसाचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे. म्हणून तुमच्यात कितीकही जाती धर्मात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न या राजकीय लोकांनी केला तर याले शेण हा मारून फेका यायले. ठीक आहे. हे तुमच्यात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करन, तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करन. पण असं अजिबात करू नका. ही एवढी मोठी राज्यघटना दिली आहे आणि त्याची उद्देशपत्रिका मी तुम्हाला समजून सांगत आहे. म्हणून म्हणते का या भारतामधील सर्व व्यक्तींमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, ठीक आहे, त्यालेच म्हणते अखंडता, ठीक आहे, जपण्याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार आम्ही या उद्देशपत्रिकेतून सर्व भारतीय लोकांना देत आहे. कारण हे पहिले लिहिली होती. ठीक आहे. आम्ही हे सर्व तुम्हाला लिहिणाऱ्या राज्यघटनेतून देऊ. ठीक आहे. म्हणून म्हणते प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी, ठीक आहे, याद्वारे हे संविधान अंगीकृत म्हणजे स्वीकार, ठीक आहे, अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत
म्हणजे हे प्रत प्रत्येक भारतीय व्यक्तीला आम्ही सुपूर्द करत आहे भारतीय राज्यघटनेची. म्हणून राज्यघटना लिहिल्यावर ह्या मॅटर मागून जोडला. ठीक आहे. कोणता? ह्या खालचा, का आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही भारतातला प्रत्येक नागरिक ही भारताची राज्यघटना अंगीकृत करत आहे. आमच्या मनात, आमच्या तनात आम्ही हे उतरून घेत आहे. म्हणून ठीक आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे पुण्य आहे आपल्यावर, का त्यांनी ही राज्यघटना आपल्यासाठी लिहिली. त्या राज्यघटनेवर हा 70 वर्ष देश अजरामर चालला. ठीक आहे. ती राज्यघटना अबाधित राहिली पाहिजे. तिच्यात जर फार मोठे फेरबदल होत असन तर आपण त्याच्या विरोधात आंदोलनात उतरायला पाहिजे. कारण ह्या संविधानानं दिलेले हक्क हे तुमच्या भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. ते हक्क जर सरकार हिसकावून घेत असेल तर सुप्रीम कोर्टात जाता येते. राज्य सरकार हिसकावून घेत असेल तर सुप्रीम कोर्टात जाता येते. कलम 32 नुसार हे तुम्हाला हक्क, ठीक आहे, न्यायालयात जायचा हक्क दिला आहे. तुमचे मूलभूत अधिकार हिसकावून घेत असाल. पण या देशात जगण्याचे अधिकार मूलभूत अधिकाराद्वारे आणि राज्यघटनेद्वारे तुम्हाला दिलेले आहे. म्हणून तुमच्या अधिकारावर जेव्हा जेव्हा घाला येईल तेव्हा तेव्हा तुमचं संरक्षण भारतीय राज्यघटनेचा भाग ठीक आहे 3 भारतीय राज्यघटनेचा भाग 3 मूलभूत अधिकार कलम, ठीक आहे, कलम 12 ते 35 हे तुमचे अधिकार आहे राज्यघटनेत दिलेले. ते वाचा. ठीक आहे. मी तर समजून सांगीनच, एक एक कलम समजून सांगीन त्याच्यातलं. म्हणून 26 नोव्हेंबर ठीक आहे 2021 पासून मी आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर राज्यघटनेचं या संविधान दिनी ठीक आहे पॅकेज चालू करत आहे. भारताची राज्यघटना जे काही परीक्षाभिमुख मटेरियल आहे सगळे सिक्वेन्सली आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स आहे, त्या ॲप्सवर भेटन. तिथं जा. आणि जे लोकांच्या कामाचे व्हिडिओ आहे राज्यघटनेचे ते मी यूट्यूबवरच फुकट टाकीन. मलेच वाटते लेखो का हे सर्वसामान्य लोकांना कळायला पाहिजे. जे लोकांच्या कामाचे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मी यूट्यूबवरच टाकीन, फेसबुकवर टाकीन. त्याचं काही टेन्शन नका घेऊ. ज्या लोकांनी आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, बरेचसे व्हिडिओ आपले फेसबुकवर यूट्यूबवर आहे तर लोक धरते माझे व्हिडिओ डाउनलोड करते आणि वेगवेगळ्या चॅनलवर टाकते. मग आपलं ओरिजिनल चॅनल आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा, तिथं जा. त्या चॅनलवर तुम्ही जाऊन, ठीक आहे, त्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. तिथं आपले सगळे व्हिडिओ व्यवस्थित, ठीक आहे, प्लेलिस्टमध्ये व्यवस्थित टाकलेले आहे. सगळे कामाचे व्हिडिओ आहे. तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी कामाचे व्हिडिओ आहे. मी या देशातल्या सर्व नागरिकांच्या मनात तिरंगा पेरणारा माणूस आहे. मी या देशातल्या लोकांच्या मनात भगवा हिरवा निळा पेरणारा माणूस नाही आहे. मी तुमच्या मनात, ठीक आहे, भारताचं संविधान पेरणारा माणूस आहे. म्हणून मी कोणतीही जातीवाचक धर्मवाचक पोस्ट करू शकत नाही. म्हणून ठीक आहे, मागं माझ्या एका पोस्टच्या माध्यमातून माझ्या विरोधात, ठीक आहे, तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. तो BJPद्वारे करण्यात आला वर्धा IT सेलच्या. आणि त्याच्यातून त्यानं मला बदनाम करण्याचा, मला भेवाडण्याचा प्रयत्न केला. पण मी त्या भेवाडणाऱ्यापैकी नव्हतो हे त्याला तेव्हा कळून चुकलं. कारण मला राज्यघटनेतलं कलम माहीत होतं आणि IPCचे कलम माहीत होते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे भारतात, ठीक आहे, त्याला IT ॲक्ट म्हणते, त्याच्यातले माहीत होते. म्हणून मी बिनधास्त होतो. कारण तुम्हाला जर कायद्याचं ज्ञान असेल तर, ठीक आहे, कोणी बाका तुमचं करू शकत नाही. म्हणून, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो माणूस पितो तो गुरगुरतो. म्हणून मला माझे राईट्स माहीत आहे, माझे हक्क माहीत आहे. ठीक आहे. असे हक्क तुमच्या प्रत्येक भारतीय माणसाले, ठीक आहे, माहीत झाले पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला हे सामाजिक प्रबोधन करत आहे. हे सामाजिक, ठीक आहे, तुम्हाला ज्ञान या भारतातल्या सर्वसामान्य माणसाले द्यायचं आणि जागृतीचं काम मी या माध्यमातून यूट्यूबच्या करत आहे. कोरोनाच्या काळात मला तुमच्यासोबत संवाद साधायचा चान्स मिळाला आणि त्यातून मी तुमच्यासमोर आलो. मी उपकार मानेन कोरोनाचे, असंही म्हणायला काही हरकत नाही. कारण कोरोना आला नसता तर मी तुमच्यापर्यंत पोचलो नसतो. म्हणून फिनिक्स अकॅडमी वर्धा आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ भेटते, वेगवेगळे व्हिडिओ टाकले आहे. ठीक आहे. इंग्लिश, मराठी, मॅथ, रिझनिंग, भूगोल, गणित सगळे, आणि सगळे सिक्वेन्सली पाहिजे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. तिथं वेगवेगळे पॅकेज आहे ते घेऊन घ्या. अभ्यासाभिमुख व्हिडिओ तिथं भेटन. राज्यघटनेचा आता पॅकेज चालू करत आहे संविधान दिनापासून. संविधान दिनी पहिला व्हिडिओ टाकीन. ठीक आहे.
तर सर्वांनी संविधान दिन साजरा करा 26 नोव्हेंबर. ही सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे तुमच्या आमच्यासाठी, का त्या माणसांनी ही राज्यघटना सर्व देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून लिहिली. म्हणून या संविधानाचे उपकार आपण मानाले पाहिजे. या सर्व भारतीय नागरिकांनी, सर्व जाती धर्मातल्या माणसांनी बराच वेळ तुमच्याशी संवाद साधला. आता 1 तास झाला. तुम्ही मला प्रचंड प्रतिष्ठा या यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून मिळवून दिली, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि आता नगरपालिकेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या, त्याच्यावर एक भविष्यात व्हिडिओ घेतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्धेत संविधान दिनी सायकल रॅली आणि बाईक रॅली निघणार आहे. सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हा आणि आपापल्या ठिकाणी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहे तिथं जाऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन द्या. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय संविधान. जय हिंद.